श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 323। उपशम प्रकरण सर्ग 13। वसिष्ठ म्हणाले, रामा, याप्रमाणे तूही जनक राजासारखा विचार कर, म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुषांचे ते श्रेष्ठपद तुलाही अनायासे प्राप्त होईल। जनकासारखे जे राजसात्विक पुरुष असतात त्यांचा तो अखेरचा जन्म असल्यामुळे आकाशातून अकस्मात फळ पडावे त्याप्रमाणे ते अचानक आत्मज्ञानाचे अधिकारी होऊन ब्रह्मपद प्राप्त करून घेतात। यास्तव शुद्ध सत्वाच्या बुद्धीने अंतःकरण प्रसन्न होईपर्यंत इंद्रियरूपी शत्रूंना वारंवार जिंकित राहावे। अशा रीतीने अध्यात्माचा अधिकार होतो आणि इंद्रियांचा स्वामी असलेला सर्वव्यापी परमात्मा प्रसन्न होतो व त्याच्या दर्शनाने संपूर्ण दुःखदृष्टी क्षय पावतात। परावर अशा परमात्म्याचा साक्षात्कार झाला म्हणजे मोहबीजे, दुर्वासना आणि आपत्ती निर्माण करणाऱ्या अहम ममतादी हृदयग्रंथी आपोआप क्षीण होतात। रामा, तूही जनकाप्रमाणे सर्व जगताच्या उत्पत्त्यादिकांचे अधिष्ठानभूत असलेल्या ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव करून घेऊन परमपुरुषार्थरूपी लक्ष्मीने अलंकृत हो। अंतःकरणात विचार करून हे जग क्षणभंगूर आहे असे तू पाहू लागलास म्हणजे तुझी बुद्धी जनकाप्रमाणे योग्य काळी आत्मज्ञानाने सुप्रसन्न होईल। संसाराच्या भीतीमुळे ग्रस्त झालेल्या पुरुषांना आत्मज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्नच हात देऊ शकतो। दैव, कर्मे, धन, बांधव यातील कोणीही त्यांना हात देऊ शकत नाही। प्रयत्न, विवेक, वैराग्य इत्यादिकांच्या बाबतीत नशिबी असेल ते होईल असे म्हणून जे देवावर किंवा दैवावर हवाला ठेवून स्वस्थ बसतात आणि कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी नुसत्या कुशंका काढीत राहतात, अशा मंद पुरुषांची आत्मघातकी बुद्धी अनुकरण करण्याला मुळीच योग्य नाही। म्हणून विवेकाचा आश्रय करून आपल्या शुद्ध बुद्धीने आत्मदर्शन करून घ्यावे आणि चित्तावरील वासनांचे जड जोखड झुगारून संसारात समाधान प्राप्त करावे। आकाशातून अचानक जमिनीवर फळ पडावे त्याप्रमाणे जनक राजाला आत्मज्ञान प्राप्त झाल्याची जी आख्यायिका उदाहरणादाखल मी तुला सांगितली ती लीलेने ज्ञानप्राप्ती करून देऊन अज्ञानाचा छेद करणारी आहे। जो पुरुष जनकाप्रमाणे विचारशील असतो त्याचे हृदय प्रातःकाळच्या कमळाप्रमाणे विकास पावून आतील परमात्मा व्यक्त होतो। सूर्याचा प्रकाश पडता ज्याप्रमाणे दवातील शैत्य नाहीसे होते त्याप्रमाणे विचाराच्या योगाने संसारविषयक विचित्र चिंतन अस्तंगत होते। मी म्हणजे हा देह आहे ह्या अहमभावाची रात्र एकदा संपून गेली म्हणजे सर्वव्यापी असा आत्मप्रकाश स्वयमेव उत्पन्न होतो। मी देह आहे ही संकुचित बुद्धी लय पावली म्हणजे मी आत्मा सर्वव्यापी आहे ही विशाल भावना उदित होते। यास्तव हे बुद्धिमान रामा, ज्याप्रमाणे जनकाने अहंकार वासनेचा त्याग केला त्याप्रमाणे अंतःकरणात चांगला विचार करून तूही अहंकाराचा निराश कर। कारण अहंकाररूपी मेघ नाहीसा होऊन चिदाकाश निर्मल झाले म्हणजे त्यात आत्मानुभवरूपी सूर्य प्रकाशित होतो। अहंकाराची भावना हाच निबिड अंधकार असल्याने त्याचा निराश करताच आत्मा आपल्या स्वयंतेजाने प्रकाशमान होतो। मी नाही आणि हे जगही नाही तर त्या दोघांचा साक्षी मात्र आहे असा विचार व अशी धारणा करीत गेल्याने चित्त प्रशांत होऊन ते विषयांमध्ये ग्रहण बुद्धीने निमग्न होत नाही। कारण उपादेय म्हणजे ग्राह्य वस्तूविषयी प्रेम आणि हेय म्हणजे त्याज्य वस्तूविषयी द्वेष हेच मनाचे बंधन असून मनाला इतर कोणतेही बंधन नाही। यास्तव हेय वस्तूविषयी तिरस्कार व उपादेय वस्तूविषयी आदर तू चित्तामध्ये धारण करू नकोस।
तर हेय आहेय व त्याज्य अत्याज्य दृष्टी त्याग करून त्या दृष्टींचा जो साक्षी आत्मा त्याच्याशी एकनिष्ठ होऊन विक्षेपरहित हो. ज्यांची त्याज्य अत्याज्य दृष्टी अजिबात नष्ट झाली आहे असे पुरुष कशाचाही तिरस्कार करीत नाहीत व कशाचीही इच्छा धरीत नाहीत. ज्याप्रमाणे अभ्राच्छादित आकाशात चांदणे स्वच्छ पडत नाही त्याप्रमाणे विषयासंबंधीची त्याज्य अत्याज्य दृष्टी असेपर्यंत बुद्धीमध्ये ब्रह्मात्मतेच्या समतेचा उदय होत नाही. ही वस्तू अप्रशस्त म्हणजे त्याज्य आहे व ही वस्तू प्रशस्त म्हणजे ग्राह्य आहे अशा तऱ्हेचे विकल्प उत्पन्न होऊन ज्याचे चित्त चंचल होते त्याच्या त्या मनात शाखोट वा हेदी वृक्षावर ज्याप्रमाणे मंजिरी उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे समता उदित होत नाही. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.